A1 सारजा वर्सेस चंदुका स्पोर्ट्स सारजा. दोन्ही संघ बघायला गेलं तर एकाच गावातले आहेत. एक चांगला सामना बघायला मिळेल प्रेक्षकांना. तर आपण बघतोय मॅन ऑफ द मॅच तुषार दादा याच्या हस्ते आपण बघतोय गोल्ड मेडल देण्यात येते. एक चांगली कामगिरी केली मागच्या सामन्यामध्ये. बघतोय 38 धावा कुठून काढल्या आणि खरोखरच त्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. पंचांकडे इशारा येतोय. सामन्याला सुरुवात. अविनाश आणि दिनेश अशी सलामीची जोडी बघतोय आपण A1 स्पोर्ट्स सारजा संघाची. आणि गोलंदाजी मार्कवर येतोय करण. करण भंडार हा गोलंदाज बघतोय पण गोलंदाजी मार्कवर. पहिल्या षटकातला पहिला चेंडू यॉर्क करण्याच्या प्रयत्नात बॉल जातोय लॉग ऑफ आणि लॉगांच्या दिशेला. 2 क्षेत्ररक्षक आहेत परंतु 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. अविनाश यांनी 4 धावेने आपलं खातं खोललेलं आहे. संघाचं सुद्धा खातं खोललेलं आहे. धावसंख्या 4. पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली फलंदाजी करताना बघतोय आपण करण. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर राईट ओव्हर द विकेटचा मारा. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा त्या दिशेने खेळून काढला चेंडू परंतु चेंडू गेलेला आहे तो सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. बघा जर विचार करायला गेला तर चौकार षटकार आजच्या दिवसामध्ये जास्तीत जास्त आपल्याला बघायला मिळतात. धावसंख्या 10 धावा. यापुढचा चेंडू फुल टॉस चेंडू होता परंतु पुरेपूर फायदा उठवता आला नाही. बॅटचा कडा घेऊन चेंडू जातोय मागच्या दिशेला. या चेंडूवर 1 धाव पूर्ण केली गेली. अविनाशाच्या मार्फत संघाची धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 11 धावा. बघा चांगली पार्टनरशिप जमवण्याचा प्रयत्न केला जातोय. अविनाश आणि दिनेश अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये बघतोय. गोलंदाज करण भंडार याला आपण बघतोय. पहिल्या 2 चेंडूवर चौकार आणि षटकार खाल्याच्या नंतर सोतारला सावरलं गेलं. पुढचा चेंडू करण याचा. यापुढचा चेंडू फुल टॉस चेंडू होता. स्क्वेअर लेगच्या दिशेला क्षेत्र खाली आहे. तो बघा थोडासा नाराज असेल यावेळी दिनेश कारण फुल टॉस चेंडू होता आणि तसा पुरेपूर फायदा उठवता आला नाही. परंतु 2 धावा काही रोखू शकत नाही. या चेंडूवर 2 धावा येतात आणि 2 धावेने संघाची धावसंख्या 13 धावा. चांगली सुरुवात आहे मी तर म्हणेन अविनाश आणि दिनेश याच्याकडून. एक पार्टनरशिप. यापुढचा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये टाकला होता परंतु ह्यावेळी झेल पकडला जातोय. पहिला विकेट डाऊन होतोय. दिनेश सारखा फलंदाज माघारी परतावा लागेल. काय अप्रतिम झेल पकडला गेला. धावसंख्या 13 धावा. संतोष तुंबडा या फलंदाजाचं मैदानाच्या आतमध्ये आगमन झालेलं आहे. नंबर 3 चा बॅट्समॅन. शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकामधला. शेवटच्या 5व्या चेंडूवर आपण बघतोय चांगला कमबॅक करण्याच्या मार्फत
यापुढचा चेंडू ब्लॉक हाल मध्ये टाकला होता, क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी. अशा प्रकारे पुन्हा एकदा विकेटचं पतंग, बॅक टू बॅक विकेट जात आहेत. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपत आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा जर विचार करायला गेला ना तर 13 धावा या धावफलकावर लागलेल्या आहेत, परंतु 2 मोठे गडी बाद झालेले आहेत. दिनेश आणि आता त्याच्या मागेच लगेच संतोष असे 2 फलंदाज बाद होताना दिसत आहेत. आपण बघतोय हनुमान बीज आणि महेंद्र पडवले यांचं आगमन होते. मंगलमूर्ती स्पोर्ट नागले मंगलमूर्ती चषक 2025 मध्ये त्यांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आकाश वाघ या गोलंदाजाला आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर. आपण बघतोय माननीय हनुमान दादा बीज आणि महेंद्र पडवले या साहेबांचं आगमन होत आहे. त्यांच्यासोबत आपण बघतोय विश्वास गांगडे साहेबांचं सुद्धा आगमन होत आहेत. तर मंगलमूर्ती स्पोर्ट नागले संघामध्ये त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम वेलकम सुस्वागतम. खरोखरच या स्पर्धेला मान्यवर लाभलेले आहेत आणि त्या मान्यवरांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आपण बघतोय मंगलमूर्ती स्पोर्ट नागले मंगलमूर्ती चषक 2025 चा हा महासंग्राम आणि आजचा शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवसामध्ये खरोखरच जास्तीत जास्त प्रमाणात आपण मान्यवर बघायला मिळतील आपल्याला या व्यासपीठावर. यापुढचा चेंडू निर्धार चेंडूची सांगता होते. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. आकाश वाघ या गोलंदाजाला बघतोय आपण. बघा पहिले जर विचार करायला गेला पहिल्या 2 चेंडूमध्ये सुरुवाती 2 चेंडूमध्ये 10 धावा आलेल्या होत्या. त्याच्यानंतर कुठे ना कुठे धावांवर अंकुश लावलेला आहे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जातो की काय? यस, मी तर म्हणेन खराब फलंदाजी यावेळी मैदानाच्या आतमध्ये. जर विशालाचा विचार करायला गेला तर अविनाश याला स्ट्राईक देणं यावेळी मैदानामध्ये खूप गरजेचं आहे. कारण अविनाश यांनी पहिल्या 2 चेंडूमध्ये चौकाराने षटकार ठोकलेला होता, पण तो खराब फलंदाजी मानावी लागेल. बघा 2 फलंदाज बाद झाले. त्याच्यानंतर विशाल नंबर 4 मध्ये खेळण्यासाठी आलेला आहे, पण ती जी रणनीती आहे ती थोडीशी मला वाटते नाहीतरी खराब असेल आणि त्याचाच फायदा समोरच्या संघाला. बघा पुन्हा एकदा निर्धार चेंडूची सांगता होते. काय चेंडू आकाश वाघ याच्या गोलंदाजामध्ये बघायला मिळते आपल्याला. 4 चेंडूमध्ये 1 धाव मोजतोय हा गोलंदाज. अप्रतिम गोलंदाजी. खराब शॉट सिलेक्शन म्हणावं लागेल यावेळी विशाल याच्याकडून. बघा पुन्हा एकदा निर्धाव चेंडू होता, परंतु बॉल जातोय पॉइंटच्या दिशेला. पंचांकडून इशारा केला जातोय. लेग बाईकच्या रूपाने 1 धाव येते. एक चेंडू शिल्लक असेल. 1 चेंडू शिल्लक आहे. 1 चेंडू शिल्लक असेल. एक चेंडू शिल्लक असेल. 5 चेंडू टाकून झालेले आहेत. धावसंख्या झालेली ती म्हणजे 14 धावा.
बघा या चेंडूवर काय होतंय, लॉगअप आणि लॉगांच्या दिशेला चेंडू जातोय. एक धाव पूर्ण केली गेली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, मला वाटतं तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल, परंतु तेवढाच चांगला थ्रो येतोय. आणि अशा प्रकारे आता मात्र षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये संपतंय आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 16 धावा. 16 धावा या धावफलकावर लागल्या गेल्या. पहिल्या 2 चेंडूचा जर विचार करायला गेला तर 2 चेंडूवर 10 धावा आलेल्या होत्या. त्याच्यानंतर मागचे 10 चेंडूचा जर विचार करायला गेला ना तर 6 धावा ह्या फक्त 10 चेंडूमध्ये आलेल्या आहेत. पण कुठे ना कुठे मला वाटतं A1 सारजा संघ इथे मागे पडलेला आहे. कारण त्याचं कारण की अविनाश याला स्ट्राईक मिळाली नव्हती. बघा शेवटचे 6 चेंडू शिल्लक असतील. सामोरे फलंदाज आपण बघतोय विशाल सारखा फलंदाज आहे, ज्याने या मागच्या षटकामध्ये 3 चेंडू हे डॉट चेंडू खाले होते. पण तो ह्या चेंडूवर काहीतरी मोठा फटका खेळावा लागेल, ना तर एक धाव काढून मी तर म्हणजे अविनाशाला स्ट्राईक दिली ना तरी सुद्धा चालेल. बघूया काय होतंय. बघा या पुढचा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेला जातोय. चेंडू एक धाव पूर्ण केली गेली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न घातक ठरतोय की काय. यस, आणि अशा प्रकारे धावचीच्या रूपाने पुन्हा एकदा विशाल सारखा फलंदाज बाद होतोय. करण घांगडा या गोलंदाजाला आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर. खरोखरच मी तर म्हणेन चांगला कमबॅक केलेला आहे चंदुका स्पोर्ट्स सारजा संघाने. भावेश हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. नंबर 5 मध्ये 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि या 4 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा जमवाव्या लागतील आणि ती क्षमता सुद्धा आहे अविनाश या फलंदाजामध्ये. या पुढचा चेंडू ब्लॉक हाल मध्ये टाकला होता. चेंडू गलीच्या दिशेला ढकलून दिला. एक धाव पूर्ण केली गेली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. धाव संख्या 20. करण पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. ओ हो, अप्रतिम डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धार चेंडूची सांगता. काही गोलंदाजी बघायला मिळाली आपल्याला. 2 आणि 3 नंबरचं षटक, अप्रतिम षटक. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा ब्लॉक हाल मध्ये टाकला होता. चेंडू बॉल जातो मिड ऑफच्या दिशेला. एक धाव पूर्ण केली गेली आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. धाव संख्या 21 धावा. शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याची गरज आहे यावेळी. बघा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय, त्याचा सक्सेसफुल होतो की नाही. आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये संपतंय आणि तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 24 धावा धावफलकावर लागल्या आणि 25 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी.
चला याच्यानंतर होणारा सामना असेल गावदेवी स्पोर्ट सिलोतर वर्सेस जय अंबे स्पोर्ट डोंगरीपाडा संघ. दोन्ही संघ जर इथे दाखल झालेले असतील तर लगेच नॉटिफिकेशनच्या कॉलसाठी मैदान आमच्या टॉस बॉक्समध्ये या. गावदेवी स्पोर्ट सिलोतर वर्सेस जय अंबे स्पोर्ट डोंगरीपाडा संघ. हॅलो, चला कॅप्टन या, त्वरित या. जंबे स्पोर्ट्स डोंगरीपाडा टीम, चला आपला कॅप्टन पाठवू द्या. शिरोतर संघाचा कॅप्टन आलेला आहे. नेक्स्ट मॅच चला 25 धावांचं लक्ष घेऊन उतरली सलामीची जोडी बघतोय आपण मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेली आहे. आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये चालू असलेला सामना A1 सारजा वर्सेस चंदुका स्पोर्ट्स सारजा यांच्यामध्ये हा सामना होतोय. सलामीची जोडी 18 चेंडूमध्ये 25 धावांचं लक्ष्य पूर्ण करायचं आहे सामना जिंकण्यासाठी. आशिष आणि सुशांत अशी ही सलामीची जोडी येते. पंचांकडून इशारा केला जातोय. सामन्याला सुरुवात सागर तुंबडा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. चांगला चेंडू पडल्यानंतर सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धाव चेंडूची सांगता डॉट डिलिव्हरी. पुन्हा एकदा सागर गोलंदाजी मार्कवर. यापुरता चेंडू चांगला होता. बॉल लॉगांच्या दिशेला जातोय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी एकदा पूर्ण केली गेली आणि तेवढा चांगला थ्रो येतोय. परंतु एक धाव काही रोखू शकत नाही. एका धावेने संघाचं खातं खोललं गेलं. श्री गणेशा केला गेला. आशिष याच्या मार्फत सागर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू चांगला चेंडू होता. घुटना टेक तमाशा देख मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. परंतु या चेंडूवर सुद्धा एकच धाव येते. धावसंख्या 2 धावा. चांगली गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला सागर तुंबडा याच्याकडून. 18 चेंडूमध्ये 25 धावांचं लक्ष्य पूर्ण करायचं आहे. यापुढचा चेंडू ब्लॉक हॉलमध्ये टाकलेला चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता होते. अप्रतिम डिलिव्हरी. काय गोलंदाजी. खरोखरच यावेळी बघायला गेलं तर आशिष आणि सुशांत अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये बघतोय. तो कुठे ना कुठे चांगली गोलंदाजी बघायला मिळते. त्याचं कारण की धावसंख्या आपण बघतोय 2 धावावर थांबलेली आहे.
यापुढचा चेंडू फुल टॉस चेंडू होता पण तो फटका फसलेला आहे. मिड ऑफच्या दिशेला क्षेत्ररक्षक येतोय. अशा प्रकारे पहिल्या विकेटचं पतंग होताना दिसतंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय तो म्हणजे आकाश वाघ. नंबर 3 मध्ये खेळण्यासाठी येतोय. बघा गोलंदाजाच्या मार्फत आपण बघतोय क्षेत्ररक्षण सजवलं जाते. पहिलं षटक आहे पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये बघायला गेलं तर चांगली फलंदाजी करावी लागेल परंतु तशी फलंदाजी पॉवर प्ले मध्ये आपल्याला बघायला मिळाली नाही. त्याचं कारण की चांगली गोलंदाजी सागर तुंबडा याच्याकडून आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतंय. पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू असेल. आता मात्र धावसंख्या 2 धावा ह्या धावफलकावर लागल्या आहेत. मोठा फटका खेळावा लागेल या चेंडूमध्ये. जी सरासरी बघायला गेली तर 25 धावा आपल्याला बनवायच्या होत्या परंतु जर 2च धावा ह्या धावफलकावर लागल्यात. शेवटचा चेंडू या पुढचा चेंडू मोठा फटका लॉगांच्या दिशेला चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी दॅट्स अ गुड शॉट. षटकार बघा जी सरासरी मेंटेन करायची होती 8 पेक्षा थोडीशी जास्त सरासरीने धावा जमवाव्या लागतील परंतु आता मात्र मी म्हणेन की आता मात्र धावा चांगल्या झालेल्या आहेत कारण या शेवटच्या चेंडूवर षटकार आल्याच्या नंतर जी सरासरी मेंटेन करायची होती 8.33 सरासरीने धावा जमवाव्या लागतील परंतु आता मात्र 8 धावा ह्या धावफलकावर लागल्या गेल्या. बारा चेंडू आणि 17 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. तर दिनेश याला बघतोय आपण गोलंदाजी मार्कवर. दुसरा षटक आहे सामन्याचं टर्निंग पॉइंट ठरेल. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा त्या दिशेने खेळला गेला परंतु यावेळी फटका फसलेला आहे. यस फलंदाज होता लॉग ऑफच्या दिशेला. अशा प्रकारे झेल पकडला जातोय आणि सुशांत वाघ सारखा फलंदाज यावेळी बाद होताना दिसतोय आपल्याला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे नंबर 4 मध्ये खेळण्यासाठी गौरव तुंबडा. दिनेश कुताडी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये टाकलेला चेंडू बॉल जातो डीप एक्सला कव्हरच्या दिशेला. 2 क्षेत्ररक्षक होते परंतु 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी. धावसंख्या 12 धावा. चौकार येतो आणि चौकाराने संघाची धावसंख्या 12 धावा ह्या धावफलकावर लागल्या गेल्या. तर पुढच्या चेंडूवर पुन्हा एकदा चौकार येतो. बॅक टू बॅक 2 चौकार येतात.
गौरव तुंबडा याच्या बॅटमधून आलेला हा सलगचा दुसरा चौकार आणि या चौकाराने संघाची धावसंख्या 16 धावा. दिनेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा फायर झालेला आहे. 2 क्षेत्ररक्षक आहेत परंतु झेल पकडला जातोय. आता मात्र विकेटचं पतंग होताना दिसतंय. धावसंख्या 16 असताना तिसरा गडी बाद होतोय. बघा गौरव यांनी आपलं काम केलेलं आहे. 3 चेंडूचा सामना केलेला होता आणि 3 चेंडू मध्ये 2 चौकार मारलेले होते आणि या 2 चौकार आल्याच्या नंतर धावसंख्या आपण बघतो 25 धावांचा पाठलाग करताना 16 धावा ह्या धावफलकावर लागल्या गेल्या. षटक क्रमांक दुसऱ्या मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. अजूनपर्यंत दुसऱ्या षटकातले 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 8 चेंडू आणि धावा असतील त्या 9. करण गांगडा हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. 8 चेंडू आणि 9 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. दिनेश खुताडी गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू बॅटचा कडा घेऊन बॉल जातो स्क्वेअर लेगच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं तेवढा चांगला थ्रो येतोय परंतु चांगला बॅकअप केला जातोय गोलंदाजाच्या कडून. धावसंख्या 17 धावा. दिनेश खुताडी गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू बघा जोरदार मारण्याच्या प्रयत्नात फटका फसलेला आहे परंतु सेफ शॉट मानावा लागेल. क्षेत्ररक्षण आपण बघायला गेलो तर सीमा रेषेवर होते. बघा काय चालाकी आहे. हो 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 क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू असताना तिसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली गेली. पंचांकडून इशारा केला जातोय. षटक क्रमांक दुसऱ्या मैदानाच्या आतमध्ये संपतोय आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 25 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती म्हणजे 3 बाद 20 धावा. सर आपण टॉस करतोय नेक्स्ट मॅचचा. दोन्ही संघाचे संगणक आलेले आहेत. एका बाजूने जयंबे स्पोर्ट्स डोंगरीपाडा तर एका बाजूने गावदेवी स्पोर्ट्स शिलोतर. तर मी विनंती करतोय सन्माननीय हनुमानजी बीज यांना विनंती करतोय की आमच्या टॉस बॉक्समध्ये या. आपण पाहतोय नागले गावचे एक ज्येष्ठ नागरिक आहेत. मी त्यांना विनंती करतोय की आमच्या टॉस बॉक्समध्ये आपल्या शुभ हस्ते आम्ही हा टॉस करणार आहोत. एक प्रतिष्ठित नागरिक आपण पाहतोय नागले गावचे सन्माननीय हनुमानजी बीज. आपण त्यांच्या शुभ हस्ते ह्या सामन्याचा आपण टॉस करतोय. छापा असा कॉल आहे आणि छापा आलाय. टॉस जिंकला शिलोत्र संघाने. चला दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. पाहुण्यांचे आभार. क्षेत्ररक्षण स्वीकारले शिलोत्र संघाने. नेक्स्ट मॅच बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलेला आहे ते म्हणजे जयंबे स्पोर्ट्स डोंगरीपाडा या टीमला. ओ टू कमेंट्री बॉक्स. यापुढचा चेंडू लगाफ आणि लगांच्या मधून विजयी षटकार येतोय आणि अशा प्रकारे या सामन्यामध्ये विजयी संपादन करतोय तो म्हणजे चंदुका स्पोर्ट्स सारजा संघ आणि या स्पर्धेतून बाहेर जातोय A1 सारजा संघ. हार्ड लक हार्ड लक हार्ड लक A1 सारजा संघ आणि चंदुका स्पोर्ट्स सारजा संघाला कॉंग्रॅच्युलेशन नेक्स्ट मॅच साठी. तसाच या सामन्याचा मेन ऑफ द मॅच बघतोय आपण. तो
चला मॅन ऑफ द मॅच साठी यायचं आहे. 3 चेंडूमध्ये 15 धावांची एक जबरदस्त पारी. आकाश वाघ हा फलंदाज ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच.